एक संतोष देशमुखांचा तर बळी घेतलाच, परंतु हा सुद्धा काल पार्ट 2 होताच वाचलाय ना। हे असे अनेक लोक जे आहेत, हे फक्त परळी मतदारसंघातच नाही, यांनी असे ते महाकालचं हे लावणारे जे आहेत ते गावोगावी बीड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अशा प्रकारची मुलं तयार केली। आणि मग हे कालचं जे प्रकरण आहे दिवटेंचं, तो त्यातलाच एक प्रकार या ठिकाणी झालेला आहे। ते त्यांचेच समर्थक आहेत, त्यांनी नाकारू शकत नाहीत, कारण त्यांचे फोटो वगैरे व्हायरल झालेले आहेत। म्हणजे बी टीम अजूनही ॲक्टिवेट असल्याचं देखील म्हटलं। हो, ॲक्टिवेट आहेत ना। हे एवढ्या लवकरात लवकर कसं संपणार? एक संतोष देशमुखांचा तर बळी घेतलाच, परंतु हा सुद्धा काल पार्ट 2 होताच वाचलाय ना।